आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट अंडा मसाला फ्राय। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होते। घरच्या घरी रेस्टॉरंट सारखी चव मिळवा, नव शिक्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे। त्यासाठी मी 6 अंडी घेतलेली आहेत। सर्वात अगोदर ही अंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये ही 6 अंडी टाकायची आहेत। मीडियम गॅसवरती आपण 12 ते 15 मिनिटं ही अंडी उकळून घ्यायची आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून पाणी लवकर गरम होईल आणि अंडी सुद्धा पटकन उकडतील। तर इथे 15 मिनिटं झालेली आहेत आणि छान आपली ही अंडी उकडलेली आहेत। गॅस बंद करून अंडी आपण थंड होऊ देऊया। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्हाला किती झणझणीत पाहिजे, किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल मिरची वापरली तरीही चालेल। तर 2 मी टमाटर घेतलेले आहेत आणि ती कापलेली आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। पाणी न टाकता आपण याची पेस्ट करून घेऊया। तर इथे आपलं पहा, मसाला आपला एकदम तयार आहे। मसाल्यातील सर्व साहित्य एकदम बारीक झाले पाहिजे, एकदम पातळ अशी ही याची पेस्ट पाहिजे। अंडी सुद्धा गार झालेली आहेत। आता आपण ही अंडी फोडायची आहेत आणि त्याच्यावरची जी साल आहे ती साल काढूया। तर अशा पद्धतीने अंड्याची आपण साल काढलेली आहे। सर्व अंड्याची साल काढल्याच्या नंतर त्याचे आपण असे 2 भाग करायचे आहेत। मैत्रिणींनो, तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांना कोणाला घरी बसून आरीवर्क शिकायचं असेल आणि पैसे कमवायचे असतील तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती मला हाय मेसेज पाठवा। फक्त 501 रुपयामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कोर्स मिळेल। जिथे तुम्हाला 8 ते 10 हजार रुपये खर्च करायचे आहे, तिथे फक्त 501 रुपयामध्ये तुम्ही बेसिक आरीवर्क शिकू शकता। एकदम सविस्तर मी त्यामध्ये शिकवलेले आहे। तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही ते व्हिडिओ पाहू शकता आणि त्याचे प्रॅक्टिसचे फोटो मला पाठवू शकता। आता मी 2 कांदे घेतलेले आहेत, मीडियम आकाराचे कांदे आहेत। कांदे आपण एकदम बारीक असे कापून घ्यायचे आहेत। 6 अंडे घेतलेले आहेत, त्याच्यासाठी मी हे 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे। एक पॅन गरम करायचा आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचा तेल गरम करायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे। गॅस स्लो करायचा आहे। लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकायची आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाले एकत्र होतील। गॅस आपण स्लो ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण एक एक अंडी अशा पद्धतीने ठेवायचा आहे। कापलेला जो भाग आहे तो खाली येईल अशा पद्धतीने ही अंडी मी ठेवलेली आहेत। स्लो गॅसवरतीच आपण ही अंडी परतून घेणार आहोत। जर गॅस आपण फास्ट केला तर अंडी जी आहेत, जो मसाला जो आपण टाकलेला आहे तो करपू शकतो। त्याच्यामुळे स्लो गॅसवरतीच आपण ही अंडी छान असे फ्राय करून घेणार आहोत। थोड्या वेळानंतर आपण ही अंडी पहा पलटून घेऊया, म्हणजे दोन्ही साईडला अंडी फ्राय होतील। 2 ते 3 मिनिटात अंडी ही छान अशी आहे। तर पहा 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि अंडी छान अशी आपण फ्राय करून घेतलेली आहेत। दोन्ही साईडने अंडी फ्राय केल्यामुळे खूप छान टेस्ट येते। आता ही अंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तेल मी अगोदरच जास्त घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा अंडी फ्राय करणार तेव्हा त्याची जी टेस्ट आहे ती या तेलामध्ये उतरेल। आता याच तेलामध्ये आपण कापलेला कांदा घालायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे। गॅस आपण स्लो ठेवलेला आहे। एकदा आपण कांदा परतून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण गॅस मीडियम करूया आणि कांदा छान असा भाजून घेणार आहोत। तर इथे छान असा आपला कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये बाकीचे साहित्य घालणार आहोत आपण जो मसाला बनवला होता, टोमॅटोची जी पेस्ट तयार केली होती ती टाकायची आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती आपण हे छान असं परतून घेणार आहोत। तर छान असं आपण हे परतून घेतलेलं आहे। मसाला छान झालेला आहे आणि तेल सुद्धा सुटत आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत। लाल मिरची पावडर घातलेली आहे 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा आणि हळद घातलेली आहे पाव चमचा।
सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. छान असं हे परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. तर याच भांड्यामध्ये आपण मसाला पेस्ट केला होता, त्याच्यामध्ये थोडंसं 1 कप मी पाणी टाकते आणि छान असं हे मिक्स करून घेते. चवीनुसार यामध्ये आपण थोडंसं मीठ सुद्धा टाकूया आणि मिक्स करूया. तेल सुटेपर्यंत आपला हा मसाला आपण छान असा परतून घेणार आहोत. तर इथे आपण मसाला परतलेला आहे आणि मसाल्याला पहा तेल सुद्धा सुटलेलं आहे. गॅस स्लो करायचा आहे आणि आपण जे अंडे फ्राय केले होते ते अंडे यामध्ये एक एक आपण ठेवणार आहोत. सर्व अंडे आपण पॅन मध्ये ठेवल्याच्या नंतर हलक्या हाताने आपण असं छान असं हे मिक्स करून घेणार आहोत. स्लो गॅसवरती आता आपण हे अंडे थोडेसे मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया, शिजवून घेऊया, जेणेकरून छान असं मसाल्याला टेस्ट येईल. थोडीशी आपण यावरती कोथिंबीर टाकूया. तुम्ही याला झाकून सुद्धा ठेवू शकता. 2 ते 3 मिनिटांनंतर आपण पुन्हा हे एकदा मिक्स करून घेऊया. छान असा आपला अंडा फ्राय तयार झालेला आहे. छान असं हे मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही हा अंडा मसाला फ्राय ट्राय केला की नाही आणि कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून कोणती रेसिपी पाहायची आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.